मित्रांनो, पॅसिव्ह वॉइस हा टॉपिक इंग्लिशमध्ये खूप महत्त्वाचा असतो. स्पोकनमध्ये मोस्टली आपण ॲक्टिव्ह वॉइसचेच वाक्य यूज करतो, बट रिटन इंग्लिशमध्ये जर तुम्ही पुस्तक वाचत असाल, एखादं न्यूजपेपर वाचत असाल किंवा डॉक्युमेंट्स वाचत असाल तर त्यामध्ये मोस्टली पॅसिव्ह वॉइसचाच वापर होतो. तर मी तुम्हाला पॅसिव्ह वॉइसच्या स्ट्रक्चरशी संबंधित काही टिप्स सांगणार आहे, काही असे नियम सांगणार आहेत जे तुम्हाला पॅसिव्ह वॉइस शिकण्यासाठी मदत करतील. पहिली गोष्ट, तुम्हाला कंपेअर करावं लागेल ॲक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये. जर तुम्हाला ॲक्टिव्ह वॉइसचे वाक्य चांगल्या प्रकारे येत असतील तर नेमकं पॅसिव्ह वॉइसमध्ये कोणते चेंजेस होतात हे तुम्हाला समजणे आवश्यक आहे. बघा, आपण कोणत्याही ॲक्टिव्ह वॉइसची जी सुरुवात आहे, ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्याची जी सुरुवात आहे ती आपण सब्जेक्टने करत असतो आणि पॅसिव्ह वॉइसची सुरुवात ऑब्जेक्टने करत असतो. म्हणजेच काय की ॲक्टिव्हच्या वाक्यामध्ये सब्जेक्ट खूप महत्त्वाचा असतो, कर्ता डुअर ऑफ दी ॲक्शन हा खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे आपण ॲक्टिव्हच्या वाक्य नेहमी सब्जेक्टने स्टार्ट करतो. बट पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट खूप महत्त्वाचा असतो, डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यामुळे जी गोष्ट महत्त्वाची आहे सेंटेन्सची सुरुवात त्या गोष्टीने होणार. ॲक्टिव्ह वॉइसमध्ये वाक्याची सुरुवात सब्जेक्टने होते आणि पॅसिव्ह वॉइसमध्ये ऑब्जेक्ट महत्त्वाचा असतो, कर्म महत्त्वाचे असते. त्यामुळे पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यांची सुरुवात नेहमी ऑब्जेक्टने होते, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पॅसिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये कोणता ना कोणता ऑब्जेक्ट हा कंपल्सरी असला पाहिजे, म्हणजे डायरेक्ट ऑब्जेक्ट किंवा इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. जसं क्रिकेट इज प्लेड बाय मी, अ बुक इज रेड बाय मी, अ व्हिडिओ इज शॉट बाय मी, असे जे वाक्य आहेत त्यामध्ये ऑब्जेक्ट हा कंपल्सरी आहे. जर वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसेल तर ते वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आय गो टू स्कूल एव्हरी डे, या वाक्यामध्ये ऑब्जेक्टच नाही आहे, त्यामुळे हे वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये होणारच नाही. दुसरी गोष्ट, जगामधले कोणतेही पॅसिव्ह वॉइसचे वाक्य असो त्यामध्ये आपल्याला क्रियापदाचे तिसरेच रूप वापरावं लागेल. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब कंपल्सरी त्याच्यामध्ये राहणार. फॉर एक्झाम्पल, मी जर म्हटलं राम राईट्स अ लेटर, तर यामध्ये राईट हा फर्स्ट फॉर्म आहे वर्बचा. तर जेव्हा तुम्ही पॅसिव्ह वॉइसमध्ये याला कन्वर्ट कराल तेव्हा तुम्हाला राईटचे थर्ड फॉर्मच यूज करावं लागेल. फॉर एक्झाम्पल, अ लेटर इज रिटन बाय राम, इथे राईटचं काय होणार, रिटन होणार, बरोबर. त्यानंतर दुसरं वाक्य, स्टुडंट्स लर्न इंग्लिश, याचं पॅसिव्ह वॉइस इंग्लिश इज लर्न्ड बाय स्टुडंट असं राहणार. तर त्यामुळे ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये कोणताही वर्ब असो, त्याचं कुठलंही फॉर्म वापरलेलं असो, पॅसिव्ह वॉइसमध्ये तुम्हाला त्याचा थर्ड फॉर्मच बनवावं लागेल. त्यानंतर नेक्स्ट गोष्ट, जे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतात तेच आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये यूज करतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे मी तुम्हाला सांगतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्या वर्बला ऑब्जेक्टची आवश्यकता असते आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्या वर्बला ऑब्जेक्टची आवश्यकता नसते. जसं की मी एक्झाम्पल दिलं, गो हा वर्ब आहे, हा इनट्रान्झिटिव्ह आहे, म्हणजे याला ऑब्जेक्टची गरज नसते. त्यानंतर स्लीप हा शब्द आहे, स्लीप या वर्बसोबत कोणताही ऑब्जेक्ट लागत नाही. आय स्लीप ॲट 10 o'clock, मी 10 वाजता झोपतो, याच्यामध्ये ऑब्जेक्टच नाही आहे, म्हणजे हे इनट्रान्झिटिव्ह आहेत. दुसरं, आय ईट अ केक, ईट म्हणजेच काहीतरी मी खातो, म्हणजे हा ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे ज्याच्यासोबत काही ना काहीतरी ऑब्जेक्ट गरजेचा असतो. आय रीड, पण मी काय वाचतो हे आपण ऑब्जेक्ट टाकलंच नाही तर आपल्याला काहीतरी टाकावं लागेल. आय रीड अ बुक, आय रीड अ न्यूजपेपर, आय रीड ॲन आर्टिकल, समथिंग, काही ना काहीतरी त्याच्यामध्ये असणार, म्हणजेच रीड हा एक ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे. तर असे जे ट्रान्झिटिव्ह वर्ब्स असतात तेच आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये घेत असतो. ओके, 3 गोष्टी सांगितल्या. पॅसिव्ह वॉइसची सुरुवात नेहमी ऑब्जेक्टने होणार, ऑब्जेक्ट कंपल्सरी त्यामध्ये असला पाहिजे, त्याच्याशिवाय पॅसिव्हचं वाक्य बनतच नाही. दुसरी गोष्ट, कोणतंही वाक्य असेल त्याच्यामध्ये तुम्हाला वर्बचं थर्ड फॉर्म बनवावं लागेल, ठीक आहे. त्यानंतर ट्रान्झिटिव्ह वर्बच आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये घेत असतो. त्यानंतर आणखी एक टिप की ॲक्टिव्ह वॉइसच्या वाक्यामध्ये जो सब्जेक्ट असेल, जोही कर्ता असेल, त्याला आपल्याला पॅसिव्ह वॉइसमध्ये बाय प्लस सब्जेक्ट बनवायचं असते. जसं राम राईट्सचं लेटर असेल तर राम हा सब्जेक्ट आहे, तर अ लेटर इज रिटन बाय राम, रामला आपण बाय राम केलेला आहे. जर दुसरं वाक्य असेल, शी ड्राईव्ज अ कार, याच्यामध्ये शी हा सब्जेक्ट आहे तर आपल्याला बाय हर करावं लागेल आणि त्या सब्जेक्टची ऑलवेज सेकंड केस, ऑब्जेक्टिव्ह केस आपल्याला तिथे यूज करावा लागते, ठीक आहे. म्हणजे आय जर असेल तर बाय मी असेल, बाय मी होणार त्याचं पॅसिव्ह वॉइसमध्ये. वी असेल तर बाय अस, यू असेल तर बाय यू, हेच राहणार, सेम राहते त्याच्यामध्ये. त्यानंतर दे जर असेल तर देचं होणार बाय देम. एक्झाम्पल्स देऊन सांगतो मी तुम्हाला. एक एक्झाम्पल घेऊया आपण की आय लर्न इंग्लिश, इंग्लिश इज लर्न्ड बाय मी. वी लर्न इंग्लिश, इंग्लिश इज लर्न्ड बाय अस. यू लर्न इंग्लिश, इंग्लिश इज लर्न्ड बाय यू. दे लर्न इंग्लिश, इंग्लिश इज लर्न्ड बाय देम. त्यानंतर थर्ड पर्सन जे सिंग्युलर असतात त्या सब्जेक्टचं बघा, ही लर्न्स इंग्लिश,
इंग्लिश इज लर्न्ड बाय हिम. शी लर्न्स इंग्लिश. इंग्लिश इज लर्न्ड बाय हर. त्यानंतर जर व्यक्तीचं नाव असेल तर ते ॲज इट इज राहते. तर हे टिप्स तुम्ही ॲक्टिव्हचे वाक्य पॅसिव्ह वॉइसमध्ये ट्रान्सफर करताना, कन्वर्ट करताना तुम्ही यूज करू शकता आणि हे टिप्स जे आहेत ते तुम्हाला हेल्प करतील.